हे केशवा, आषाढातील शुक्ल एकादशीचे रहस्य काय? मला सांगा. धर्मराज युधिष्ठिर यांनी जेव्हा हा प्रश्न भगवान श्री कृष्णांना विचारला तेव्हा त्यांनी एक अशी कथा सांगितली जी ऐकून राजा देखील थक्क झाले. श्रीकृष्ण म्हणाले की हे राजा, ही 30 महाकथा आहे जी पूर्वी ब्रह्मदेवाने नारद मुनींना सांगितली होती. सूर्यवंशात मांधाता नावाचा एक चक्रवर्ती राजा होऊन गेला. सत्य, धर्म आणि पराक्रमाचा तो मूर्तिमंत पुतळा होता. प्रजेवर त्याचे पोटच्या पोरासारखे प्रेम होते. त्याच्या राज्यात कोणाला कसलीही उणीव नव्हती, ना आजारपण, न गरिबी, न अन्याय. पण नियतीचा खेळ अघात असतो. राजाच्या पूर्वजन्मीच्या एका पापामुळे संपूर्ण राज्यावर अचानक संकटाचे सावट आले. 1 वर्ष नाही, 2 वर्षे नाही, तर तब्बल 3 वर्षे राज्यात थेंबभरही पाऊस पडला नाही. हिरवीगार शेते वाळवंट झाली, नद्या आटल्या, विहिरी सुकल्या. राज्यात पाण्याचा थेंब आणि अन्नाचा कण मिळेनासा झाला. संपूर्ण राज्य आक्रोशाने हादरून गेले. लाचार झालेली प्रजा राजाच्या दरबारात आली आणि टाहो फोडून म्हणाली की राजा, पाण्याला शास्त्रात नारा म्हणतात आणि त्यात वास करणारे नारायण आहेत. भगवान विष्णूस पर्जन्य रूप होऊन अन्न देतात आणि अन्नातूनच सृष्टी जगते. राजा, जर पाऊसच पडला नाही तर आपण सगळे नष्ट होऊ. काहीतरी करा राजा, आम्हाला वाचवा. प्रजेचे हे अश्रू पाहून राजाने हृदय पिळवटून निघाले. राजा म्हणाला, तुमचे म्हणणे सत्य आहे. अन्न हेच ब्रह्म आहे. मी माझ्या बुद्धीने खूप विचार केला, पण माझ्याकडून काही चूक झाली हे मला समजत नाही. तरीही तुमच्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती द्यायलाही तयार आहे. तेव्हा राजा विधात्याला स्मरून स्वतःचे सैन्य घेऊन जंगलाची वाट धरतो. मार्ग शोधत शोधत तो अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला. राजाने ऋषींच्या चरणी नतमस्तक होऊन आपली व्यथा मांडली की हे ऋषी श्रेष्ठ, मी सदैव धर्माने राज्य केले, तरीही माझ्या राज्यात हा निसर्गाचा कोप का? हा दुष्काळ कसा संपवू? अंगिरा ऋषींनी मंद स्मित हास्य केले आणि म्हणाले की हे राजा, निराश होऊ नकोस. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पद्मा एकादशी अर्थातच देवशयनी एकादशीचे व्रत कर. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आणि सर्व संकटांचा नाश करणारी आहे. तू, तुझा परिवार आणि तुझ्या प्रजेने मिळून हे व्रत करा. ऋषींचा आदेश मानून राजा राजधानीत परतला. आषाढ महिना येताच राजा, राणी, प्रधान, सैनिक आणि सर्व प्रजा म्हणजेच की ब्राह्मण, वैश्य, शूद्र सर्वांनी अगदी भावपूर्ण अंतःकरणाने पद्मा एकादशीचे व्रत केले. आणि मग घडला एक अद्भुतच चमत्कार. व्रत पूर्ण होताच आकाशात काळे भोर ढग जमून आले. काही वेळातच धुवाधार पावसाला सुरुवात झाली. वाळलेली पृथ्वी तृप्त झाली. नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आणि पाहता पाहता सर्व शेते हिरव्यागार पिकांनी डोलू लागली. श्री विष्णूंच्या कृपेने राज्यावरील दुष्काळाचे सावट कायमचे टळले आणि प्रजेला पुन्हा एकदा समृद्धी व आनंद मिळाला. पद्मा एकादशीचे हे व्रत केवळ अन्नाचा त्याग नाही, तर ते ऐश्वर्य, मुक्ती आणि सर्व संकटातून मार्ग दाखवणारे महाव्रत आहे. ही कथा वाचल्याने किंवा ऐकल्यानेही माणसाचे सर्व पाप नाहीसे होतात आणि आयुष्यात सुखाची वृष्टी होऊ लागते.